घेत आहे आम्ही पाहतोय मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे काम करतोय मंडळाचं. कसं वाटतं, काय सांगतो? आता जसं आता रौनकनी सांगितलं की आम्ही मागच्या वर्षीपर्यंत रोहित आणि मी करायचो पूजा. तर लहानपणापासून रौनकनी बघितलेलं आहे सगळं की किती घरी पण उत्साह असतो, केसरीच्या पूर्ण स्टाफला किती उत्साह असतो सगळ्याचा. आणि त्याच्या मनात ती एक भावना जी असते की आपल्या म्हणजे आपल्या लेगेसीमध्ये हे आलेलं आहे. तर ती जी भावना आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःहून म्हणला, जेव्हा रोहित नव्हता तेव्हा तो स्वतःहून म्हणला ठीक आहे मी बसीन. आणि ही आवड बघून खूप छान वाटतं आता की पुढच्या पिढीला सुद्धा या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि या गोष्टी अशाच पारंपरिक पद्धतीने पुढे न्यायच्या आहेत त्यांना. हे बघून मनाला खूप छान वाटतंय. खरं तर हा पहिलाच गणेशोत्सव आहे आमच्या सगळ्यांचाच जेव्हा बाबा नाही आहेत. त्यांचं 16 जुलैला निधन झालं आणि म्हणूनच आम्ही काही कार्यक्रमाचं स्वरूप बदललेलं आहे. आत्ता नेहमी आमची मिरवणूक असते. रौनक जसं आत्ता म्हणाला की इकडे आम्ही फक्त स्थिरवादन करणार आहोत आज आणि ते प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस. सो पालखीत बसून आमची पालखी 100 वर्ष जुनी आहे ती दोन्ही, त्याच्यात बसवून गणपती आणणार. आणि 10 दिवस जे आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, म्युझिकल प्रोग्राम्स असतात, काही डिस्कशन्स असतात, तर ते आम्ही कॅन्सल केलेत ह्या वेळेला. आणि पहिल्या दिवशी आजच्या संध्याकाळी गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवलाय फक्त. आणि बाकीचे दिवस आम्ही सामाजिक उपक्रम ठेवलेत सगळे. म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आहे, फ्री हेल्थ चेकअप कॅम्प आहे फिजिओथेरपी सेक्शनकडनं, असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम केले. आणि आमच्या स्पर्धा असतात दरवर्षी महिला आणि लहान मुलांच्या. तर त्या स्पर्धा यावर्षी झालेल्या आहेत ऑलरेडी आणि त्याचं बक्षीस वितरण समारंभ पण झाला आहे. ह्या वर्षी मिरवणूक नाही आमची, इथेच स्थिरवादन आहे. आम्ही इथले चौकातनं गणपती पालखीतनं आणणार वाड्यापर्यंत आणि मग इथे श्रीराम आणि शिवमुद्रा ढोलताशा पदक वादन करतील. गणेश उत्सवाचे जनजीवन खरं टिळकांकडे बघले जातं, त्याचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. आज खरं तर केसरीवाड्यातल्या गणेश उत्सवाची प्राणप्रतिष्ठा तुमच्या हस्ते होत आहे, काय म्हणत होणार? मागच्या वर्षी बाबा नव्हते इथे म्हणून मला करावी लागली प्राणप्रतिष्ठा. यावर्षी ते म्हणाले तू मागच्या वर्षी चांगलं केलं सगळं म्हणून यावर्षी तू कर. आणि असं ते प्राणप्रतिष्ठा करताना असं काहीतरी वेगळंच वाटतं आतनं, म्हणजे मस्त वाटतं. एवढं टिळकांनी चालू केलं, 132वं वर्ष आहे, तर प्राणप्रतिष्ठा करताना एकदम प्रसन्न फिलिंग आहे. पुण्याच्या विश्वस्त म्हणून देखील तुम्ही आता पुढे येतात, ते तरुण म्हणून अशा पद्धतीने बघताय. टिळकांची आता 5वी पिढी, तुम्ही विश्वस्त म्हणून पुढे येतात. नाही, तो आता 6वी पिढी आहे. हा रोहितचा मुलगा आहे, म्हणजे तो विश्वस्त नाही आहे अजून, तो उत्सव प्रमुख. उत्सव प्रमुख.